वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2023 करता ऑप्टिंग आउट सुरू आहे आणि आता 2च दिवस बाकी आहेत. आता बरेचसे उमेदवार ऑप्टिंग आउट करण्यासाठी इच्छुक नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की लिपिक हे पद घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील. परंतु पोस्ट होल्डरच्या बाबतीत जे काही उमेदवार मंत्रालय असतील किंवा बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गट मध्ये परंतु S8 या वेतन श्रेणीवर काम करणारे उमेदवार असतील, त्यांना निश्चितपणे आजच्या व्हिडिओमधून सांगणं आहे की तुम्ही लिपिक या पदाकरता का जाऊ नये. त्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. काही महत्त्वाचे 7 ते 8 पॉईंट सांगणार आहेत. व्यवस्थित ऐका, निश्चितपणे तुमच्यामध्ये फरक पडेल. कारण तुम्ही लिपिक या संवर्गात जरी आता असला तरी तुम्ही मंत्रालय या मुख्य प्रशासकीय विभागामध्ये काम करत असता आणि पुन्हा तुम्ही जाऊन अलाइड ऑफिसला ग्राउंड लेवलला काम करता. तिथलं काम आणि तिथलं प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि याबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजचे जे मुख्य पॉईंट आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सेवानिवृत्तीपर्यंतचा जो कालावधी आहे, तुमची जी सेवा होणार आहे 30 वर्ष, कोणाची 25 वर्ष, कोणाची 35 वर्ष सेवा होणार आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही जर मंत्रालयामध्ये असाल तर पहिले 5 ते 6 वर्षामध्ये तुम्ही ASO होता आणि ASOचं S14 ही वेतन श्रेणी आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्याला एखाद्या ठिकाणी जाता, मग कोणत्याही डिपार्टमेंटला जा, तिथं तुम्ही रिटायरमेंटला जे वेतन घेता तेच तुम्ही आता 5 ते 6 वर्षामध्ये घेता. अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला जर थोडं वरचं म्हणजे अधीक्षक वगैरे पद मिळालं तरच फरक पडतो. परंतु तू पहिल्याच 5 ते 6 वर्षात तुम्ही S6 ला जाता आणि जवळपास रिटायरमेंटला काही उमेदवारांना ही पदं मिळणार आहेत. त्यामुळे ही तुलनात्मक लगेच लक्षात येणारी गोष्ट आहे की तुम्ही पहिले 5-6 वर्ष नंतर रिटायरमेंट पर्यंत कुठं जाता आणि इकडे तुम्ही कुठं अडकळून बसता, ह्या गोष्टी आहेत, ह्या समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याला जाता त्यावेळेस तुमचं गटक ह्या संवर्गातून तुम्ही बाहेरच येत नाही. अपवादात्मक म्हणजे प्रमोशन लवकर झाली वगैरे काय तरच तुम्ही अधीक्षक वगैरे असं होता किंवा काही डिपार्टमेंटमध्ये तिथली पदनामं वेगळे आहेत. परंतु ही जर लिपिक संवर्ग आहे, क्लार्क ह्या गोष्टी तुमच्या मागून हटत नाहीत. त्यामुळे तुम्ही सध्या मंत्रालय असाल किंवा महसूल सहाय्यक मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये असाल किंवा इतर जिल्ह्यात तलाठी वगैरे संवर्ग असेल तर तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला खूप संधी आहेत. त्याच संवर्गात अडकून बसण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता. दुसरा आहे की ज्येष्ठता. 1 वर्षाचं प्रमोशन तुमचं काय होऊ शकतं. म्हणजे कसं की ऑलरेडी आता तुम्ही जिथं जाणार आहात तिथं तिथले उमेदवार असणारच आहेत. तुम्ही जर 2 वर्षापूर्वी तिथं जॉईन झाला असाल तर तिथं कोणीतरी आलंच असेल ना त्या ज्येष्ठता यादीमध्ये. त्यामुळे तुम्ही जर आता इथं 1, 1.5, 2 वर्षाची नोकरी करून पुन्हा तिथं जाणार आहे, तेव्हा काय होतं की आज घडीची जी ज्येष्ठता यादी आहे त्यातला लास्ट उमेदवार जो असेल त्याच्या खाली तुम्हाला तिथून खाली असं ज्येष्ठता यादीमध्ये ठेवलं जाईल. त्यामुळे मंत्रालयात असणं 5 ते 6 वर्ष तुम्ही ह्या ASO वगैरे पदापर्यंत जाणं आणि तुम्ही इकडेच परत प्रमोशन होण्यासाठी ती ज्येष्ठता यादीच अपडेट करणं ह्यातच तुमचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादा मित्र तुमचा ASO होतो त्यावेळेस तुम्ही तिकडेच लिस्टच अपडेट करता, यावर्षी माझी ज्येष्ठतामध्ये हा क्रमांक आलाय, तो क्रमांक आलाय, ह्याच गोष्टी पडताळून पाहता आणि तुम्हाला त्याचं दुःख होतं. दुसरं आहे की तुम्ही S8 होण्यासाठी धडपडत होता आणि पुन्हा आता टॅक्स असिस्टंट घेतलं, S8 होत नाही म्हणून टॅक्स असिस्टंट झाला तुम्ही मंत्रालय सोडून आणि परत ना S8 सोडून तुम्ही परत ना S6 होताय आणि S6 होताय ते पण कुठं तुम्हाला निश्चित तुमच्या ठिकाणी मिळणार आहे का. एखाद्याला आयुक्तालय ही संवर्ग मिळालाय, संपूर्ण महाराष्ट्रात कुठं पण जावं लागेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नियुक्त झाला त्यावेळेस क्लर्क 21 घेतली, 21 किंवा इतर पदावर काय असतील, तलाठी कोण असेल, क्लर्क कोण असेल किंवा काय. आता बरेच जण क्लर्क सोडून तलाट्याला गेले, आता तलाठी सोडून परत ना क्लर्कला यायचंय. म्हणजे S6 वरनं S8, S8 वरनं S6 असं हे होतंय. म्हणजे काही जणांनी क्लर्क घेतली 21 ची, मंत्रालयाला मिळालं नाही म्हणून 22 ला ट्राय केला, 22 ला मिळालं नाही म्हणून परत टॅक्स चांगला आहे म्हणून S8 होते म्हणून S8 ला गेले आणि पुन्हा S6 साठी क्लर्कला येत आहेत. म्हणजे कुठेतरी चुकतंय. तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन कराल, आता बघा ज्यावेळेस तुम्ही 8व्या वेतन आयोगामध्ये जाल त्यावेळेस तुमचं जे बेसिक आहे याचा जर जो फॉर्म्युला असेल जो काय ठरेल आता 1.5 किंवा 2 म्हणजे त्याचा जो पट आहे ती मग बेसिकच्या आता 25,000 बेसिक असेल तर 2 पट झालं तर 50,000 बेसिकच होणार आहे आणि मग महागाई भत्ता 0 आणि तिथून पुढे सुरू. परंतु क्लर्कचं बेसिकच 19,900 म्हणजे 20 म्हणजे 2 पट झालं तर 40 म्हणजे बेसिक मध्ये 10,000चा फरक पडतोय आणि 10,000 म्हणजे प्रत्येक महागाई भत्ता असेल किंवा घरभाड असेल ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन होऊन पुढे जाणार आहेत. ज्यावेळेस 8वा वेतन आयोग लागेल टॅक्स असिस्टंटचं वेतन आता STI इक्विव्हॅलेंट होईल आणि ASO साठी तर किती होईल म्हणजे STI ASO ह्या सगळ्या गोष्टी समान राहतील. त्यामुळे टॅक्स असिस्टंट असणं काय आणि मंत्रालय क्लर्क असणं काय किंवा कलेक्टर ऑफिसला क्लर्क असणं काय काही फरक पडत नाही. तुम्ही त्या स्किप करून पुन्हा S6 वर जाताय. तुमचे मित्र ज्यावेळेस टॅक्स असिस्टंट नंतर STI होतात त्यावेळेस तुम्ही S6 वरून कुठेतरी वरिष्ठ लिपिक वगैरे असतात किंवा तुमची ज्येष्ठता यादी तुमची अजून चालू असते अपडेट करणं. मग ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे हे दुःख तुम्हाला कायम राहणार आहे. तुम्ही वरिष्ठ लिपिक 10 वर्ष आणि STI होऊन STO होतो किंवा इकडं क्लर्क होऊन ASO होतो, ASOचा DO होतो आणि परत मग तुम्ही ज्येष्ठता यादी किंवा मान्यतेसाठी ह्यांच्याकडे येतात प्रमोशनसाठी. म्हणजे अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही मंत्रालयात आलाय किंवा कलेक्टर ऑफिसला जॉब करताय याचा अर्थ तुम्ही एका उच्च पदावर आहे, तिथून तुम्हाला खूप साऱ्या संधी आहेत. पुन्हा S6 वर जाण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्ही काही जणांनी क्लर्क सोडलंय आणि टॅक्स गेलाय, पुन्हा तिथंच यायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. दुसरी गोष्ट सांगितलं की आयुक्तालय एखादा संवर्ग भेटला. आयुक्त नियुक्ती प्राधिकारी असतात आणि नियुक्ती प्राधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नियुक्त करू शकतात. त्यामुळे असं नाही की तुम्हाला तुमचा जिल्हा मिळाला. आता वाटत असेल बीडला किंवा साताऱ्याला नोकरी मिळते, परंतु पुन्हा जळगाव, बुलढाणा कुठेही नोकरी करावी लागू शकते. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. हे निश्चितपणे नाही सगळ्या गोष्टी एकाच जागेवर तुम्हाला जर तुम्ही कलेक्टरला असाल आता तर तुम्ही एकाच जागेवर नोकरी करू शकताय. मंत्रालय असेल तर फक्त बिल्डिंग बदलणार आहे किंवा मजला बदलणार आहे किंवा खुर्ची बदलणार आहे. हे सगळ्या गोष्टी सोयीस्कर आहेत.
आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरेच जण आता अविवाहित आहेत, लग्न करणं महत्वाचं आहे. आणि बरेच जण आता ह्याच टप्प्यात आहेत, 30-35 या वयोगटातले 27-28-25च्या पुढच्या मुली. आणि लग्न करण्यासाठी बरेच जणांना असं वाटलं की आता आपण S6 मध्ये आहे मंत्रालयात किंवा S8 आहे, डबल इंजिन पाहिजे, शोधायचा आहे जोडीदार. मंत्रालय किंवा बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये कितीतरी आस्थापना आहेत, वेगवेगळी कार्यालय, काय प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असेल. आता स्टेट गव्हर्नमेंट सोडून द्या, काही जण रेल्वे आहे, बँकिंग आहे, इतर पोस्ट आहे, इतर पण ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, कोर्ट आहे. अशा ठिकाणी तुम्हाला जोडीदार शोधणं सुद्धा खूप सोयीस्कर होतं. आणि हे सांगण्याचं कारण असं की तुम्ही आता म्हणाल की मी पुण्याचा आहे आणि पुण्याला तुम्ही भोरला नोकरीला लागला आणि ती लागली जुन्नरला, हे कसं मॅनेज करणार? एखादी पालमला लागली, इकडे जिंतूरला लागली, पाथर्डीला लागली, कसं करणार हे मॅनेजमेंट? मंगळवेढ्याला लागला आणि बार्शीला लागला किंवा इकडे माळशिरसला लागला, कसं मॅनेजमेंट करणार? असं होत नसतं. आपल्या सोयीनं सगळ्या गोष्टी, पती पत्नी एकत्रीकरण असेल तरी त्याला नियम आहेत. ते काही एकाच आस्थापनेत तुम्ही 2 पदं असू शकत नाहीत नोकरी करण्यासाठी. असतील तरी ते मेल फिमेल ह्या सगळ्या गोष्टी विचार करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना एखाद्या ठराविक एरियामध्ये नोकरी करावी लागते. मंत्रालयात असेल तर मंत्रालयातल्या एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर ही बदल्या होत राहतात किंवा बिल्डिंग मधून दुसऱ्या बिल्डिंग मध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर आहेत. एकाच ठिकाणी स्थायिक होणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर कसं होतं, हे तुम्ही जिल्ह्याला नोकरी करता, भोरला नोकरी करता, तुम्ही राहता पुण्यात, दोघांनाही दोन्ही दिशेनं धावायला लागतं. मुलं बाळ, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतात. त्यामुळे हा विचार करा. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं आहे की बदली. आता तुम्हाला वाटत असेल की बदली एखाद्या ठिकाणी झाली, काही उमेदवारांना एखादा जिल्हा मिळालाय, तो आहे कोल्हापूरचा, पण मिळालंय जळगाव, त्याला वाटेल की मी नंतर मग महसूल सहाय्यक बदली करून जळगाववरून कोल्हापूरला येईल, पदोन्नती शून्य होणार. कारण नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारीच्या स्तरावरती यादी अपडेट असते 1 ते समजा 50 आणि नंतर तुम्ही आपला 1 निघून जाणार. त्यावेळेस कोल्हापूरची पण काहीतरी असेलच ना, 1 ते 25, 26 नंबरला तुम्ही येणार. म्हणजे असे पण तोटे आहेत. हे काय सगळ्याच आस्थापनेच्या बाबतीत आहे. नियुक्ती प्राधिकारी कोण आहे त्यांच्या स्तरावर त्या याद्या अपडेट केल्या जातात आणि त्यामुळे हे तोटे आहेत. हे बदली सुद्धा वाटत असेल तुम्हाला की गेलो की 1-3 वर्षात बदल्या होतात, ह्या सगळ्या नियमाला धरून तिथल्या जागा, सगळी शासनाची धोरणं, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून हे होत असतं. त्यामुळे असं वाटत नाही, असं वाटू नका की अर्ज केला की लगेच बदली झाली, असं होत नसतं. आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की करमत नाही किंवा इतर गोष्टी ह्या अडचणीच्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही S6 मध्ये मुंबईमध्ये काम करताय, S8 मध्ये टॅक्स असिस्टंट म्हणून काम करताय, तुम्हाला पहिल्यांदा काही त्रास होणार आहे, प्रवासाचा असेल किंवा इतर काटकसर करून हे करावं लागतंय. किंवा त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे की काटकसरपेक्षा बऱ्याच जणांना करमत नाही आणि प्रवासाचा त्रास होतो. तर सगळ्यात महत्वाचं सांगणं आहे, ज्यावेळेस तुम्ही S14 मध्ये जाल, पैसा हातात येईल तुम्हाला, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाणार तुम्ही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की पैसा, प्रमोशन हे फास्ट मिळालं की ह्या गोष्टीचा नक्की विसर पडतो. आणि S6 वरनं म्हणजे ASO होण्यासाठी लागणारा 5-6 वर्षाचा काळ गेला की तुम्हाला ह्या गोष्टी मिळतात आणि मग तुम्हाला हे करमणं वगैरे हे विसरून जाता. S8 मधून 6 वर्षात तुम्ही STI जर झाला तर तुम्हाला पुन्हा लाखो रुपये मिळणार आहेत. कारण कालावधी होईपर्यंत तुम्हाला 8वा वेतन आयोग लागेल. 8वा वेतन आयोगामध्ये काहीतरी होईल ना, 8व्या वेतन आयोगामध्ये पगार 50,000 होईल आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. म्हणून हा सगळ्या गोष्टींचा विचार करा. पदोन्नती असेल, प्रमोशन असेल किंवा मिळणारं वेतन असेल, बदलीचं ठिकाण असेल, आपला जोडीदार शोधणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी विचार करा. ज्येष्ठता यादी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ऑप्टिंग आउट करा. कारण पुन्हा जाऊन आगीतनं फपुट्यात पडल्यासारखं होणार आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर वाटणार आहे की आपले मित्र STI झाले, STO झाले किंवा DO झाले आणि आपण वरिष्ठ लिपिकच आहोत. पण कायम असं लोक पण समाजातली म्हणणार, घरची पण म्हणणार, अरे तो तुझ्यासोबतच लागला होता ना, आता वरच्या पदावर आहे आणि तो अजूनच इथं वरिष्ठ लिपिक आहे, क्लर्कच आहे, कसं होणार तुझं? तुम्हाला आधीच सांगत होतो की सोडू नको, तू म्हणे मला सोडायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह विचार करा. तुम्ही जर पती पत्नी किंवा असे एकत्रित जॉब करत असाल मुंबईमध्ये तर निश्चितपणे फायदा होतो. जिल्ह्याला गेल्यानंतर ह्या ताटातुटी होत राहतात, कारण लोकेशन एका जागेवर मिळत नसतं, एकाच आस्थापनेत नोकरी करणं शक्य नाही. त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही ऑप्टिंग आउट करा. कालावधी थोडा राहिलेला आहे. आज 23 तारीख, आज 22 तारीख, 23 आणि 24, 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. आणि ह्या विहित वेळेत ऑप्टिंग आउट केलं तर निश्चितपणे तुमच्यासारखी समाज बांधव, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे बंधू भगिनी यांना नोकरी मिळेल आणि तुम्ही आता जे मिळवलेलं यश आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तुम्हाला आनंद मिळणार आहे. तर तो शोधला तर कोणाच्या तरी घरातल्या चुली पेटवतात, एवढं पुण्याचं काम तुम्ही करताय. कित्येक उमेदवारांनी मंत्रालयातले असतील किंवा बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या उमेदवारांनी ऑप्टिंग आउट करून आदर्श निर्माण केलेला आहे. कित्येक मंत्रालयातली उमेदवार आहेत की त्यांनी स्वखुशीनं ऑप्टिंग आउट करून लगेच स्क्रीनशॉट पाठवला आणि सांगा की कोण म्हणतं मुली ऑप्टिंग आउट करत नाही. तर निश्चितपणे त्या मुलींचा आदर्श घेण्याजोगा आहे. तर बऱ्याचशा उमेदवार ह्या ऑप्टिंग आउट करण्यासाठी कुचरतायत किंवा त्यांना असं वाटतं की बघू काय होतंय किंवा काय नाही. असं करू नका. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्हाला आता जर तुमचा जो प्रेफरन्स आहे तो जर 25 नंबरचा मिळाला आणि तुम्हाला वाटतं की 1 नंबर येईल, पण इथल्या जागा कोणीतरी भरलेल्या असतील ना, त्या वर येण्याचे किती चान्सेस आहे, इथं येऊन सुद्धा उपयोग नाही. कारण बऱ्याच उमेदवारांनी काय केलं, ऑप्टिंग आउट ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायचे होते त्यावेळेस काय केलं, मी आहे ना मान तालुक्याचा, मी आधीच ठरवलं होतं प्रेफरन्स द्यायच्या वेळेस मी काय विचार केला, नाही मान म्हणल्यावर मला फक्त साताराच बास, त्या बाहेर जायचं नाही मला, मग काय मंत्रालय केलेलं परवडते ना. पण ज्यावेळेस प्रेफरन्सची लिस्ट अशी समोर दिसली 280, त्याला वाटलं की कुठं क्लिक करून कुठं नाही. त्यानं मान म्हणता सातारा, सांगली, सोलापूर, इकडे धाराशिव, नाशिक, रत्नागिरी, रायगड पर्यंत त्यानं मजल मारली आणि ऑप्शनची संख्या झाली 150. कुठलं सोडलं नाही. म्हणजे मंत्रालयापेक्षा मग पहिल्यांदा कलेक्टर बरं आहे, पुरवठा बरं आहे, हे दोनच मिळलं तर करायचं, नाही तर नाही. इकडे ह्यानं फॉरेस्ट सुद्धा सोडलं नाही. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, तुम्ही समजून घ्या गोष्टी, कुठं फायदा आहे कुठं तोटा आहे, ह्या गोष्टी. असं अचानक ह्या गोष्टी करू नका. तुमच्या वरिष्ठांना विचारा किंवा इतर जे जास्त दिवस काम केलेलं आहे, नोकरी केलेली आहे, त्यांना विचारा काय फायदा आहे काय तोटा आहे. असा अचानक निर्णय घेऊ नका. एकदा निर्णय घेऊन गेल्यानंतर पुन्हा येता येत नाही. काही उमेदवार असं झालं
मंत्रालय सोडलं आणि तिकडे जॉईन झाले एका वेगळ्या पदावर झाले, आणि 2 दिवसात त्याला वाटलं की आता माघारायचं. इथं येताना आल्यानंतर म्हणले आता जमत नाही. असं करता येत नसतं. तुमचा धारणा अधिकार अजिबात राहत नाही. एकदा सोडून गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला परत येता येत नाही. बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की माघारी येऊया आपण, तसं येता येत नाही. तुम्ही 3 वर्ष नोकरी केली एका पदावर तरच तुमचा धारणा अधिकार कायम ठेवला जातो. तो पण तुमच्या अर्जात नमूद असला पाहिजे, तरच ह्या गोष्टी होतात. अन्यथा होत नाहीत. धारणा अधिकार तुम्हाला 1-1.5 वर्षात अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर असं वाटून की यार काहीच नाही इकडे, तर म्हणजे नोकरी करू वाटणार, जिल्ह्याला क्लर्कच राहणार, प्रमोशनच्या नंतर गोष्टी करणार तिथे गेल्यानंतर. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचार करा. आणि आता जे तुम्ही वेगवेगळे प्रेफरन्स दिलेले आहेत, जे की 150 पर्यंत दिले, तुम्हाला त्यात मिळाले. आता मी साताऱ्याचा होतो, मला मिळाले 130 नंबर. मी 1 पर्यंत थोडीच जाणार आहे, आणि माझी 20 पर्यंत चांगली असतील भली, 20 पर्यंत तरी कसं जाईल? 130 पर्यंत पासून 20 पर्यंत कशी मदत जाणार आहे? त्यामुळे तुम्हाला जरी आता वाटत असलं थांबू, नंतर बघू, चांगलं मिळतंय, काय होईल, अजून आहे वेळ, अंतिम मध्ये काय मिळतंय, काय नाही, ही कोणीतरी घेतलेल्या जागा आहेत ना तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असणार आहे. त्यामुळे असा विचार करू नका. ऑप्टिंग आउट वेळेत करा आणि इतरांना जीवदान द्या. त्याच्यासारखं पुण्याचं काम काहीच नाही. तुम्ही आता जे यश मिळवले त्याच्या कित्येक पटीनं तुम्हाला लोक मानणार आहेत, तुमचं कौतुक करणार आहेत. तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण हे फक्त बृहन्मुंबई क्षेत्र किंवा ह्यासाठी नाही, एसटीआय, पीएसआय ह्या पदावर असणारे उमेदवार सुद्धा हा विचार करतात की पीएसआय ची नोकरी सोडून S6 वर क्लर्क वर यायचंय. काय यायचंय काय माहित नाही, कारण एवढं वर्दीचं हे असताना सुद्धा उमेदवार क्लर्ककडे येत आहेत. म्हणजे एवढ्या चांगल्या नोकऱ्या आहेत, वरच्या पदावरच्या नोकऱ्या मिळत आहेत, एकतर नोकऱ्या नाहीत आणि पुन्हा त्या चांगल्या नोकऱ्या सोडून S6 पर्यंत येत आहेत. असं करण्यात काही अर्थ नाही. कित्येक उमेदवार तलाठी सोडून इकडे येतात. मुलींसाठी काय वाईट आहे? तलाठी सुद्धा खूप चांगली नोकरी आहे. आता सगळं ऑनलाईन ह्या प्रक्रिया झालेल्या आहेत, त्यामुळे कामं ही टेक्निकली झालेली. पूर्वीसारखं ते रेखाटणे ह्या गोष्टी नाहीत. त्यामुळे असं घाबरण्याचं कोणतंही काम नाही की मुलींना तलाठी चांगला जॉब नाही, ग्रामसेवक चांगला जॉब नाही, काय नाही. ग्रामीण भागातील नागरिक हे सगळे धरून हाताला ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत असतात. प्रामाणिकपणे काम केल्यानंतर काही होत नाही. तर ग्रामीण भागातली माणसं चांगली असतात, सगळ्यांना समजून घेतात, त्यामुळे तिथं कोणत्याही अडचणी येत नाही. त्यामुळे तलाठी सोडून क्लर्ककडे येणं खूप कठीण आहे. तुम्हाला वाटत असेल की मी आता तलाठी सिंधुदुर्गला आहे, मग मला अमरावतीला येता येईल माझ्या मूळगावी, परंतु तलाठीचं प्रमोशन होऊन तुम्ही नायब तहसीलदार वगैरे तिथपर्यंत पोहोचत असता, त्यावेळेस तुम्ही इकडे वरिष्ठ क्लर्कच राहता. अशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा, कारण आपण सुरुवातीपासूनच असा विचार केलेला असतो की गट ब गॅझेटेड व्हावं किंवा गट अ मध्ये एखादी चांगली पोस्ट राज्यसेवेतून मिळावी, आणि नंतर आपण असा विचार करतो निगेटिव्ह की पुन्हा वरून खाली यायचं. असं करू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेतून एखादं पद मिळवता त्यावेळेस तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असता, किंवा ते बंधनकारक असतं. मग गडचिरोली असो किंवा नंदुरबार असो की सिंधुदुर्ग असो किंवा कुठेही जालना असो, त्यावेळेस विचार करत नाही. त्यामुळे असा विचार न करता हा पॉझिटिव्हली राज्य शासन आहे असा विचार करून ते बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये नोकरी करत असाल तर तिथं करा, किंवा सिंधुदुर्ग तलाठी म्हणून करताय तिथं करा, आरोग्य सेवक म्हणून तुम्ही कुठं जालना परतूर किंवा भोकरदनला परत असाल कुठेही करा. परंतु हे S6 साठी S8 वरून S14 वरून खाली येऊ नका, कारण तिथलं मिळणारं जे प्रमोशन आहे किंवा वेतन आहे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पुढे जाऊन 8व्या वेतन आयोगानंतर जो फरक तुम्हाला जाणवेल ना, त्यावेळेस निश्चितपणे लक्षात येईल. मग तुम्ही किती फरक पडला? 10,000 पडला, पण तुमचा टॅक्स असिस्टंट असताना किंवा तलाठी असताना, आरोग्य सेवक असताना, पीएसआय असताना हा फरक 25-30 हजारापर्यंत पडत जाणार. मग त्यावेळेस आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या खूप बेकार वाटतं. मग अशा गोष्टी करू नका, कारण उपजीविका किंवा चांगलं राहणीमान जगण्यासाठी थोडासा वेतन वाढता असणं किंवा कुणाला नको आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पॉझिटिव्हली विचार करा. वरच्या पदावर असताना मिळणारे अधिकार लवकरात लवकर वरच्या पदावर जाता येतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही लिपिक टंकलेकर 2023 मधून ऑप्टिंग आउट करा. इतरांना, समाजातल्या मुलींना जीवदान द्या, त्यांना सुद्धा नोकरीच्या प्रवाहामध्ये येऊ द्या. आपला महाराष्ट्र, भारत सक्षम करण्यासाठी त्यांचा सुद्धा हातभार लागू द्या. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.